नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी निखिला. 29 महापालिकांच्या प्रचाराचा धुरळा उडालेला आहे. या निवडणुकांच्या प्रचारामध्ये किंवा या निवडणुकांमध्ये महायुतीमधले 3 पक्ष कुठे एकत्र आहेत तर कुठे विरोधामध्ये देखील आहेत. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतायत. त्याचबरोबर 1 कलम 5 काम असा हा टॅगलाईन घेऊन निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार आपल्या सोबत आहेत. अजित दादा, खूप स्वागत तुमचं. नमस्कार. 1 कलम 5 काम यावर मी येतेच, मात्र सगळ्यात हा मुद्दा सुरू होतो तो म्हणजे पुणे पिंपरी चिंचवड या ठिकाणी झालेली दोन्ही राष्ट्रवादींची युती. यावरून लोकांना असं वाटतं की हे दोघे एकत्रच होते, मात्र वेगवेगळे आहेत असं आपल्याला भासवलं जात होतं. जेव्हा गरज पडली त्यावेळेला दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकदा युती म्हणून, आघाडी म्हणून एकत्र आलेले आहेत. काय आहे दादा हे? कसं आहे, आपल्या कुठल्याही क्षेत्रामध्ये एखाद्या गोष्टीचा कसा अर्थ काढावा हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. आता तुम्ही पाहिलं शिवसेना आणि मनसे हे पण अनेक वर्ष काम करतायत आणि ते आता बरोबर एकत्रपणे काम करतायत. तसं आम्ही पण मधल्या काळामध्ये वेगवेगळे झालो आणि आत्ताच नाही, नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काही नगरपालिकेत तिथं अशा पद्धतीने युती तिथल्या लोकांनी केलेली होती. मी आपल्याला सांगतो की अनेकदा इथं पूर्वी काँग्रेसची राजवट होती, परंतु त्याच्यानंतर 90 नंतर कधी एका पक्षाचं सरकार आलेलं नाही. नेहमी कुणाला आघाडी करावी लागली किंवा युती करावी लागली. आता ही आघाडी किंवा युती करत असताना त्याच्यामध्ये त्यांना कुठल्याही परिस्थितीत लोकसभा विधानसभेला ते करतात, परंतु स्थानिक स्वराज्य संस्था ज्यांना लोकल बॉडीच्या इलेक्शन आपण म्हणतो तिथं कार्यकर्त्यांना मुभा दिली जाते, जिल्ह्याला मुभा दिली जाते की तुम्ही ठरवा आणि तुम्ही निर्णय त्या ठिकाणी घ्या. तशा पद्धतीनं ह्याही वेळेस एकतर 9 वर्षांनी निवडणुका आल्या. फेब्रुवारी 2017ला निवडणुका झाल्या. आता फेब्रुवारी 2027-26 लागेल, म्हणजे 9 वर्ष निवडणुका नाही झाल्या. सगळ्याच कार्यकर्त्यांना वाटतं की आपल्याला संधी मिळाली पाहिजे आणि त्याच्यामुळं काही लोकांनी आता इथं काही बाबतीमध्ये भाजप आणि शिवसेना युती झाली, काही ठिकाणी भाजप आणि राष्ट्रवादी युती झाली, काही ठिकाणी राष्ट्रवादी शिवसेना युती झाली. तिथली लोकल भौगोलिक परिस्थिती पाहता तिथल्या सहकार्यांनी तशा प्रकारचे निर्णय घेतलेले आणि सगळ्यांनी त्यांना मुभा दिलेली. नाही दादा, त्यामध्ये आता समजा भाजप आणि MIMची युती झाली किंवा काँग्रेसची युती झाली, याने जेवढं आश्चर्य वाटणार नाही तेवढं आश्चर्य या 2 राष्ट्रवादी एकत्र येण्यामुळे लोकांना वाटतं. तर तो म्हणजे का त्यांनी ते त्या अँगलने विचार करतात मला माहिती नाही, परंतु त्याच्यामध्ये जे काही आम्ही पुण्यात पिंपरी चिंचवडमध्ये एकत्रपणे निवडणूक लढवतो ही वस्तुस्थिती खरीच आहे. पण हा अलार्म कधी वाजला? नाही, त्याच्यामध्ये जेव्हा कोल्हापूरला घडलं, कागलला नाही गडिंगला झालं असं कुठेतरी घडलं आणि नंतर ह्याही वेळेस चर्चा करत असताना कुणाला तरी बरोबर घेतलं पाहिजे. बरोबर घेत असताना कार्यकर्त्यांच्या मध्ये पण खाली थोडंसं एकमेकांचे सूर जुळले गेले पाहिजे असा सगळा विचार झाल्यानंतर ही गोष्ट पुढे आली. पण मी आपल्याला सांगतो की शेवटच्या क्षणापर्यंत पुण्यामध्ये आणि पिंपरी चिंचवडमध्ये एकनाथराव शिंदे साहेबांनी आणि मी शिवसेनेला राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादींनी शिवसेनेला असं एकमेकाला बरोबर घेण्याचा प्रयत्न झाला ना. पिंपरी चिंचवडमध्ये श्रीरंगप्पा बारणे आहेत खासदार, तिथल्या 2-3 प्रभागामध्ये तसं केलेलं आहे. त्याच्यामुळं असं काही नाही, पण त्याची चर्चा होणार नाही, चर्चा याचीच होईल. बरोबर. आता तो तुमचाही प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे आणि जनतेने पण चर्चा करण्याचा तो अधिकार आहे. पण दादा, भाजप बरोबर तुमची राजकीय युती आहे, बरोबर, त्यांच्याबरोबर काही तुमची वैचारिक युती नाही. आता इथे तुमची कशी युती आहे? म्हणजे वैचारिक युती आहे, मतं जुळली आहेत, मन जुळली आहेत. ऐका ना, इथं इतके वर्ष एकत्र कामच केलेलं होतं ना. हे 2000 साधारण 20 का 21च्या काळामध्ये आम्ही थोडेसे वेगवेगळे झालो. 21 आणि त्याच्यानंतर ह्या सगळ्या घटना, म्हणजे त्यानंतर आता त्याच्यामुळे ते कार्यकर्ते आम्ही पक्षाची स्थापना झाल्यापासून एकत्र काम केलेलं आहे काही. आणि तुम्हाला सांगू का, मी मगाशी पण एकाला सांगितलं की कोण कोणाचं कायमचं शत्रू नसतं, कोण कोणाचं कायमचं मित्र नसतं. ह्या गोष्टी घडत असतात.
आणि त्या पद्धतीनं देश पुढे जात असतो, राज्य पुढे जात असतो, तो परिसर पुढे जात असतो आणि त्याला कुणी थांबवू शकत नाही. पण दादा आधीपर्यंत म्हणजे आम्ही अंकुश काकडेंचं ऐकलं होतं की आता काही युती होत नाही किंवा आघाडी आमची काही होणार नाही असं त्यांनी जाहीर केलं. दुसऱ्या दिवशी बारामतीमध्ये कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमासाठी अदानी सुद्धा होते. स्वतः मोठ्या साहेबांनी तुम्हाला स्टेजवर तिकडे समोर केलं. त्याच्यावरून तुमचं ते एक सुरू जुळल्याचं तिकडे आपल्याला दिसत होतं. या सगळ्यामध्ये अदानीचा काही रोल होता का? आपल्याकडे मराठीत एक म्हटलं जातं, कावळा उठायला फांदी तुटायला गाठ पडावी. वास्तविक त्याचा ह्याचा दुरान्वय देखील संबंध नाही. दुरान्वय देखील ह्याच्यामध्ये आम्ही बोलत होतो ते शशिकांत शिंदे, डॉक्टर अमोल कोल्हे, सुप्रिया सुळे खासदार, रोहित पवार अशा आणि इतर विशाल तांबे, मनाली आणि अंकुशराव काकडे अशांशी बोलत होतो. त्याच्यामुळं त्याचा काही संबंधच नाही. अडाणींनी एक मोठे उद्योगपती म्हणून तिथं बोलवलं गेलेलं होतं. ते जे काही एआयच्या संदर्भामध्ये आम्ही तिथं काम उभं केलेलं आहे किंवा ती इन्स्टिट्यूट काढलेली आहे त्याला CSR मधनं देखील त्यांनी मदत केलेली आहे आणि त्याच्यामुळं त्यांना त्या उद्घाटनाच्या करता बोलवलेलं होतं. आणि साधारण उद्याच्याला तुम्ही एखाद्या संस्थेला CSR दिला आणि तो बऱ्यापैकी दिला तर आपण दिलेल्या CSRचा उपयोग नीट होतोय का नाही हे ते बघत नाहीत. परंतु ज्यांनी घेतलेला असतो त्यांनाही वाटतं की आपण ते काय करतोय ते दाखवावं ह्या हेतूने आम्ही आणलं, बाकी काही कारण नाही. पण मग दादा आलात तर मग ते एकत्र राहण्यासाठी असं आहे का? म्हणजे जसं ठाकरे म्हणतात की एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी. सध्या आम्ही फक्त निवडणुकीवर लक्ष केंद्रित केलंय, कारण ह्या नगरपालिका झाल्यानंतर ह्या आल्या कॉर्पोरेशन आणि कॉर्पोरेशन झाल्यानंतर लगेच जिल्हा परिषद येणार आहे. आम्ही सध्या निवडणूक एवढंच सध्या निवडणुकीपुरताच युती आहे की पुढे विचार? सध्या निवडणुकीपुरताच विचार आम्ही करतोय. निवडणुका संपल्यानंतर पुढचा विचार करू. दादा तुम्ही स्वतः म्हणता की बॅनरवरचा शरद पवारांचा फोटो तसाच राहणार का असं विचारल्यावर तुम्ही नेमकं काय म्हणता? काय शेवटी का त्याच्या संदर्भामध्ये आता तर आमची युती आहे, आम्ही एकत्रपणे निवडणुका लढतोय. मी तुम्हाला मगाशी पण सांगितलं जिल्हा परिषद तालुका पंचायतीच्या निवडणुका झाल्यानंतर आम्ही त्या संदर्भामध्ये विचार त्या ठिकाणी करू. म्हणजे विचार आहे एकत्र येण्याचा. मी मगाशीच सांगितलं तुम्हाला की कुणी कुणाचा कायमचा शत्रू कायमचा मित्र नसतो. आता मागची भाषणं काढली तर वेगवेगळ्या लोकांचे वेगवेगळे भाषणं तुम्हाला ऐकायला मिळतात, परंतु त्यावेळेसची तीव्रता आणि नंतरच्या काळामध्ये त्याच्यामध्ये ती तीव्रता कमी होत 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 अशा गोष्टी होतात असतात. म्हणजे आता तशी तीव्रता कमी झाली आहे त्या सगळ्यामध्ये, भाषणांमध्ये पण दिसतं. तुमच्या दादा एक संकेत मिळतोय की पुढे विचार करू म्हणून. कमी झालेली आहे भाषणात तीव्रता कमीच झालेली आहे. लोक उद्या जर वेगळी भाषणं करायला लागलं तर लोक म्हणतील काय तुम्ही आम्हाला वेळेवर बनवताय काय, इथं एकीकडे एकत्र येत आहे पुन्हा एकमेकाच्या विरोधात भाषणं करताय असं नाही. म्हणजे आज आता कुठेतरी हे सगळं निवळतंय आणि एकत्र येण्यासंदर्भात चर्चा पुढे होऊ शकते. दादा प्रत्येकाने आपल्या आपल्या सद्विवेक बुद्धीला स्मरून त्याच्यातनं काय अर्थ काढायचा ते प्रत्येकाला काढायचा पूर्ण अधिकार आहे. छान हसताय दादा तुम्ही यावर. मनापासून वाटतं. म्हणजे तुम्ही म्हणाला होतात की तुमच्या तोंडात साखर पडो, तिथे सुप्रियाताई म्हणतायत की तुमच्या तोंडात बारामतीची साखर पडो. म्हणजे ताई आणि दादा दोघांनाही असं वाटतं, मग का नाही? म्हणजे हा लोकांचाही प्रश्न आहे. आम्ही सांगितलं ना, हे स्थानिक स्वराज्य संस्था झाल्यानंतर हा निर्णय काय एकट्या अजित पवारचा नसतो, शेवटी सगळ्यांच्या चर्चा विनिमय करून घ्यायचा असतो. त्यावेळेस त्या गोष्टी आम्ही चर्चा करून पुढे काय करायचं ते ठरवू. दादा आता हे सांगून टाका की पत्रकारांच्या तोंडात साखर कधी पडणारी? मी सांगितलं ना, इतरांच्या तोंडात ज्या दिवशी पडणार आहे त्याच दिवशी पत्रकारांच्या तोंडात पडणार आहे. ओके. एक दादा ही लिटमस टेस्ट आहे. एक यावरचाच एक प्रश्न, नंतर मी पुढचा मुद्दा घेते. पण ही एक लिटमस टेस्ट आहे की म्हणजे महापालिकांमध्ये जर दोन राष्ट्रवादी एकत्र आल्यानंतर जर यश मिळालं तर मग पुढे एकत्रीकरणासंदर्भात विचार किंवा विलिनीकरणात संदर्भात विचार. तसं काही कुणी डोक्यात पण आणलेलं नाही. इथं
काही सहकाऱ्यांना बरोबर घेऊन करावी. मी मगाशी सांगितलं, शिवसेनेला पण बरोबर घेण्याचा प्रयत्न केला, चर्चाही झाली, परंतु फार ती लास्ट क्षणाला आली. म्हणजे अगदी आता एबी फॉर्म द्यायचे त्याच दिवशी ते सगळं घडलं आणि तिथं तेवढा वेळ मिळाला नाही आम्हाला. दादा, तुम्ही म्हणालात मगाशी की विचार करू असं. मग समजा शरद पवारांची राष्ट्रवादी आणि तुमची राष्ट्रवादी एकत्र आली तर मग ती बीजेपीच्या विरोधात असेल? जो अजून त्या आमच्या मराठीत आहे, आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हणलं असतं का? असं नाहीये. ज्याच्यात अजून त्या पद्धतीनं कुणी विचारच केलेला नाहीये. चर्चा तुम्हीच करता, प्रश्न तुम्हीच विचारता, त्याचं उत्तर तुम्हीच घेण्याचा प्रयत्न करता. मी खरंच सांगतो, आता मी फक्त आणि फक्त महानगरपालिका आणि लगेचच महानगरपालिकेचं वोटिंग चालू असतानाच असं म्हटलं जातं की जिल्हा परिषदा डिक्लेअर होण्याची शक्यता आहे. अर्थात तो आमचा अधिकार नाही, तो निवडणूक आयोगाचा अधिकार आहे, कारण त्यांना आपण स्वायत्तता दिलेली. पण आम्ही पण, कारण 9 वर्ष झाली ना निवडणुका न होऊन, कार्यकर्त्याला वाटतं ना, आम्ही काही लोकांनी पदं घेतली पण आमच्याकरता राबणाऱ्या कार्यकर्त्याला काय मिळालं? 9 वर्ष नुसत्या सतरंजा उचलायचं काम मिळालं, असं कसं चालेल? दादा, या सगळ्यामध्ये मग प्रचारामध्ये शरद पवारांकडनं कोणीच का दिसत नाही? म्हणजे ना सुप्रिया सुळे तुमच्या सोबत आहेत, ना रोहित पवार आहेत. म्हणजे एका स्टेजवर हे चित्र का नाही दिसत आहे? त्याच्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे त्याच्यातल्या अनेकांनी सांगितलं आम्ही प्रचाराला येणार आहे, पण डॉक्टर अमोल कोल्हे साहेबांनी पण सांगितलंय, सुप्रिया सुळेंनी पण सांगितलंय, निलेश लंकेंनी पण सांगितलंय, अशा वेगवेगळ्या मान्यवरांनी सांगितलेलं आहे ते त्या ठिकाणी सभा देतील. दादा, यामध्ये तटकरे असं म्हणाले होते की शरद पवार आमचं दैवत आहेत, आम्ही कायम एनडीए सोबत राहणार. मग ही अडचण नाही का येणार समजा तुम्हाला एकत्र यायचं असेल तर? पवार एनडीए मध्ये येऊ शकतील? त्याच्याबद्दलच आम्ही कुठल्या गोष्टी ठरवल्याच नाही तर त्याची चर्चा करण्यात काय कारण आहे? आम्ही फक्त आता युती म्हणून, म्हणजे निवडणुकीच्या लोकल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपुरतं आम्ही त्या ठिकाणी बरोबर आलेलो आहोत. ते पण सगळीकडे नाही, ह्या 2 महानगरपालिकेमध्ये. अजून काही महानगरपालिकेमध्ये पण जर त्यांचे तिथं अंडरस्टँडिंग होत असेल तर करा, अशा सूचना मात्र दिलेल्या आहेत. यामध्ये तुम्ही भाजप आणि तुम्ही विरोधात लढता, अशा वेळेला थोडेसे खटके उडतायत असं नाही वाटत? म्हणजे तुम्ही भ्रष्टाचाराचा मुद्दा पुणे, पिंपरी चिंचवड या ठिकाणी काढलेला आहे. त्यानंतर भाजपकडनं तुम्ही जो मुद्दा मांडलात की 70,000 कोटींच्या घोटाळ्यानंतर सुद्धा आम्ही त्यांच्या सोबत आहोत, तर या सगळ्यामध्ये भाजप कुठेतरी दुखावली गेली आहे किंवा ते जे वक्तव्य आहे तुमचं ते भाजपला थोडंसं टोचलं? राजकारणामध्ये तुम्हाला आता सांगतो की मागे पण काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र आघाडी सरकारमध्ये काम करत असताना आम्ही एकमेकाच्या विरोधामध्ये लढायचो. तुम्हाला आठवत असेल, पाठीमागे देखील कल्याण डोंबिवली आणि तिकडच्या निवडणुकांच्या मध्ये शिवसेना आणि भाजप एकत्र असताना त्यांच्या ज्या निवडणुका झाल्या ते जबड्यातनं काढू, अमुक तमुक अशा सगळ्या गोष्टी झाल्या. ते तेवढ्यापुरतं असतं, परंतु आम्ही पण तारतम्य बाळगलं पाहिजे आणि सगळ्यांनीच त्याबद्दल विचारपूर्वक बोललं पाहिजे, हे मात्र बरोबर. पण त्यामध्ये बावनकुळेंनी डायरेक्ट तुम्हाला इशारा दिला की केस अजून बंद झालेली नाहीये. म्हणजे असं प्रत्येकाने काय बोलावं हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. मी त्याच्याबद्दल जास्त काही स्टेटमेंट करू इच्छित नाही. तर ते अनावधानानं झालं होतं तुमच्याकडनं? नाही, मी केंद्रामध्ये आम्ही मोदी साहेबांच्या बरोबर एनडीए सरकार बरोबर आहोत, राज्यात आम्ही युती बरोबर आहोत. देवेंद्रजी फडणवीस इथले प्रमुख आहेत राज्याचे, तिथं पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब प्रमुख आहे आणि त्यांच्याबरोबर आम्ही काम करतोय, प्रश्न सोडवतोय, विकास करतोय वगैरे वगैरे. तसं इथली निवडणूक ही वेगळी आहे. इथले स्थानिक जे कोणी हे होते, काम करणारे होते, त्यांनी ज्या चुका केल्या त्या मी मांडण्याचा प्रयत्न करतोय. पण यामुळे याचे परिणाम दूरगामी असतील असं नाही वाटत? कारण हा मुद्दाच असा आहे. आम्ही त्याबद्दल वरिष्ठ पातळीवर बसून काय ती चर्चा करून निर्णय घेऊ. पण असंही आता म्हटलं जातं की आतापर्यंत तुम्ही अशा प्रकारे भाजपावर कधीच टीका केली नाही. म्हणजे तुमचे आणि देवेंद्रजींचे सूर फार जुळताना दिसत होते. मात्र आता इथे युती काय झाली शरद पवारांच्या पक्षाबरोबर,
तर दादांचा कॉन्फिडन्स आणखी वाढला या सगळ्यामध्ये आणि म्हणून अशी टीका होते असं म्हणतात. हे असं अजिबात नाही. त्याच्यातनं कारण नसताना असा चुकीचा अर्थ काढला जातो, ह्याच्यात अजिबात तथ्य नाही. पण दोन राष्ट्रवादी आल्या एकत्र तर ताकद वाढेल, म्हणजे महायुतीमध्ये गरज नाही, म्हणजे राज्यात तशी गरज नाही, मात्र केंद्रात आहे. अहो तसं नाहीये. त्या संदर्भामध्ये आम्ही त्या अँगलनी विचारच केलेला नाहीये. ज्याचा विचारच केला नाही त्याची चर्चा करण्यात काय अर्थ आहे? दादा, आता पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या विकासासंदर्भात आपण येऊया. तुम्ही दोन्ही महापालिकांमध्ये भ्रष्टाचाराचा मोठा आरोप भाजपवर केला, कारण सत्ताधाऱ्यांवर म्हणजे स्थानिक इथल्या लोकल लोकांच्यावर केला. मात्र तिथे महेश लांडगेंवर तुम्ही जो आरोप केला त्यांनी तुम्हाला पुन्हा एकदा पलटवार केला. म्हणजे तुम्ही जे म्हणालात की भ्रष्टाचाराचे आका आम्हाला संपवायचे. लांडगे आता म्हणतायत, कालच त्यांचा इंटरव्ह्यू होता, त्यांचं असं म्हणणं आहे की भ्रष्टाचाराचे आका तुम्ही आहात. ठीक आहे ना, मग जे मतदार ठरवतील ना, उद्याच्या 15 तारखेला मतदार ठरवतील. तुम्ही आम्ही एकमेकाच्या बद्दल काही बोलून ते आपलं एकमेकाचं वैयक्तिक मत असू शकतं. जनता जनार्दन, लोकशाहीमध्ये सर्वस्व अधिकार हा त्यांचा आहे. त्याच्यावर ते त्याच्याबद्दलचा निर्णय घेतील, ते उत्तर त्याच्यातनं मिळेल. दादा, तुम्ही पुण्याचे म्हणजे पालकमंत्री सुद्धा आहात, आधीही होतात. तुम्ही मूळ इथलेच आहात, बारामतीचे आहात, त्यामुळे तुमचं कनेक्शन खूप जवळचं देखील आहे. तुम्ही स्वतः उपमुख्यमंत्री आहात. मग तुम्हाला उपमुख्यमंत्री असताना म्हणजे सरकारमध्ये असतानाच महापालिकांचा विकास किंवा पुणे शहराचा विकास, पिंपरी चिंचवडचा विकास, ही एक विसंगती नाही वाटत? आम्ही जे केंद्र सरकारच्या, राज्य सरकारच्या हातात असतात त्या गोष्टी आम्ही केल्या. मेट्रोला मंजुऱ्या दिल्या. मेट्रोची पुढची ज्या लाईन वाढवायच्या त्यांना मंजुऱ्या दिल्या. जे काही रिंग रोड करायचे त्याची कामं आम्ही सुरू केली. जे राज्य सरकारच्या अखत्यारीमध्ये असतं ते आपण केलेले आहे. परंतु शहराचा कचरा गोळा करणं हे काय राज्य सरकारचं काम नाही. शहराला नियमित पाणी लोकांना देणं हे राज्य सरकारचं काम नाही. त्याला पाणी मंजूर करून धरणातनं देणं राज्य सरकारचं. ते आम्ही भामास्करचं दिलेलं आहे, आंध्र प्रकल्पाचं दिलेलं आहे. अजूनही काही पुढचा विचार पॉप्युलेशनचा करता इतर पण धरणातनं पाणी आणण्याच्या दृष्टिकोनातनं आम्ही लोक कामाला लावलेली आहेत, म्हणजे जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत. ह्या ज्या काही गोष्टी आहेत, ट्रॅफिकची जी समस्या आहेत, तिथं रस्ते रुंद करणं, काही ठिकाणी वन वे करणं, काही ठिकाणी ग्रेड सेपरेटर करणं, काही ठिकाणी फ्लायओव्हर करणं, काही ठिकाणी डबल फ्लायओव्हर करणं, ह्या सगळ्या गोष्टी कॉर्पोरेशनच्या आहेत. मी त्या पिंपरी चिंचवड कॉर्पोरेशन माझ्या ताब्यात असताना करून दाखवल्यात. हे देशाने बघितलेलं आहे. त्यावेळेस केंद्रात आणि राज्यामध्ये सरकार काँग्रेसचे पंतप्रधानांनी मुख्यमंत्री होते. त्याच्यामुळं शेवटी त्यांना जो अधिकार आहे त्या अधिकाराचा वापर, ते ठराव करणं, त्याला मंजुऱ्या घेणं, त्याचा पाठपुरावा करणं, ते होतंय का नाही ते पाहणं, हे स्थानिकांचं काम आहे. ते स्थानिकांचं काम ज्यांच्यावर जबाबदारी होती त्यांनी तिथं नीट केलेलं नाही. ते मी नीट करून दाखवीन असं माझं ठाम मत आहे. ते मी जनतेला सांगतो. आता जनता त्याच्याबद्दलचा निर्णय घेईल. पण तुम्ही भ्रष्टाचाराचाही आरोप करता, तेवढा मोठा मी दाखवलं ना. मी त्याच्यामध्ये ज्या रिंग केल्या जातात, ठराविक कॉन्ट्रॅक्टरला डोळ्यासमोर ठेवून कामं दिली जातात, त्यांनाच काम मिळेल अशा पद्धतीनं अटी टाकल्या जातात. त्यांचं टेंडर पास होईल, त्याला आम्ही प्री क्वालिफिकेशन म्हणतो, तशा पद्धतीनं केलं जातं. हे तिथं बघितलेलं आहे. त्याचे पुरावे दिलेत. जे काही बिलं काढली त्याला व्हाईटनर लावलेत, हे सगळं दाखवलं ना प्रेसला त्या दिवशी. कागदपत्रासहित पुराव्यासहित दाखवलं. किंवा बांधकामाचा खर्च एक ठराविक समजा 3,000 रुपये 4,000 रुपये स्क्वेअर फीट आहे, तर तिथं स्वतःची जागा असताना जी जागा पंतप्रधान आवास योजनेची कामं काढली ती काय भावात दिली, आणि डुडुळ गावामध्ये खाजगी बांधकाम व्यावसायिक स्वतःच्या जागेवर घर बांधून तिथं लोकांना काय भाव देतो, या सगळ्या गोष्टी मी तिथं दाखवलेल्या आहेत. आजही माझ्याकडं ते सगळे पुरावे आहेत. परंतु आपल्याकडे तेवढा वेळ नाही तर मी तुम्हाला मुलाखत संपल्यानंतर दाखवायला तयार आहे. तर झिरो करप्शन ही भाजपचा हा मुद्दा आहे की झिरो करप्शन, ना केंद्रात, ना राज्यात, ना कुठेच.
दोन्ही महापालिकांमध्ये भाजपची सत्ता असं असताना तिथे भ्रष्टाचार, मग फक्त महापालिकेतल्या स्थानिक लोकांनीच तो भ्रष्टाचार केला, म्हणजे थेटपणे तुम्ही लांडगेंवर आरोप करता, किंवा मग त्रिकूट बदला, म्हणजे कारभारी त्रिकूट बदला असं जे तुम्ही त्रिमूर्ती बदला. कोण आहे त्रिमूर्ती? त्रिमूर्ती आता पुणेकरांना माहिती ना इथं कोण काम करत होतं. ते काय होतं, तुम्ही मुलाखतीच्या निमित्तानं हे मी कुठेही केंद्रात राज्यात आम्ही जे काही सपोर्ट केलेला आहे तिथं नवीन प्रश्न निर्माण व्हायला नको म्हणून मी माझ्या पद्धतीनं काम करत असतो. तुमची ती भूमिका आहे, तुमचं ते कामच आहे किती नावं काढायची. मग ते अजित पवारच्या तोंडून आलं की ब्रेकिंग न्यूज, ह्या 3 लोकांच्यावर घेतलं. आमचे पुणेकर फार सुज्ञ आहेत. कोण त्रिमूर्ती आहे ते पुणेकरांना माहिती आहे. पुणेकरांनी ते लक्षात घ्यावं आणि 15 तारखेला कुणाचं बटन दाबायचं ते दाबावं. पण दादा का नाही बोलत? दादा तर नेहमी रोखठोक बोलतात. परंतु त्याच्या संदर्भामध्ये आम्हाला केंद्राचाही कारभार व्यवस्थित चालवायचा आणि राज्याचाही कारभार चालवायचा. माझ्या बोलण्यातनं मला नवीन प्रश्न निर्माण करायचे नाहीत. तो माझा अधिकार आहे आणि तो काय संविधानाने मला दिलेला आहे. बरोबर दादा. मात्र जो काही भ्रष्टाचाराचा मुद्दा आहे मग त्यावर राज्यातलं सरकार लक्ष देत नाही असं वाटतं, की बाबा भाजप नेतृत्व स्थानिक प्रत्येक जण आपापल्या महानगरपालिका विचारांच्या आल्यानंतर तिथली लीडरशिप लक्ष देत असते. असं तुम्ही प्रत्येक महानगरपालिकेमध्ये बघू शकता. मी पुणेकरांना पिंपरी चिंचवडकरांना विश्वास देतोय, खात्री देतोय की तुम्ही माझ्या विचाराचे लोक तिथं निवडून आणण्याच्या करता आपलं पवित्र मत द्या. मी तिथं ह्या सगळ्या मधल्या 9 वर्षाच्या मध्ये झालेल्या ज्या गोष्टी आहेत, किंवा आशिया खंडातली श्रीमंत महानगरपालिका आज कर्जरोखे काढण्याची वेळ आली. आज 4,000 कोटी रुपयाची बिलं स्थापत्याची देणं बाकी आहे. हे कधी घडलं नव्हतं. मी 25 वर्षात एवढा विकास करत करत तिथं डिपॉझिट पण वाढवत होतो आणि विकास पण करत होतो आणि कुठेही कर्जरोखे काढत नव्हतो. तसं आता होत नाहीये. उलट ठेवी कमी झाल्या. आता 10,000 कोटीपर्यंत ठेवी जायला पाहिजे होत्या, त्या झाल्या नाही. ह्याच माझ्या बाबी आहेत. ह्याबद्दल मी लोकांच्या समोर गेलेलो आहे आणि त्याकरता मी त्यांना मत मागतोय. दादा, 1 कलम 5 काम हे काय? 1 कलम 5 काम साधारण तुम्हाला माहितीये. आज देखील तुम्ही माझ्याकडे मुलाखतीला येणार होता त्यावेळेस तुम्ही तुमचा अलार्म लावला असेल तुमच्या ह्याला मोबाईलला आणि त्या पद्धतीने तुम्ही उठता. मी पण रोज अलार्म लावतो आणि उठतो. अलार्म आपल्याला जाग करतो. कुठल्याही कामाला अलार्म, आपण आता बोलत असताना कितीला संपवायची ते अलार्म लावतो आणि आता ते संपलं पाहिजे, वेळ झाली. तसं ह्या दोन्ही शहरामध्ये अलार्म वाजला पाहिजे, तो वाजावा. आणि तो अलार्म वाजला की ते आपल्याला सोडवायचंय. त्याच्यामध्ये ट्रॅफिक, त्याच्यामध्ये खराब रस्ते, ट्रॅफिक आणि खराब रस्ते नंबर 1. नंबर 2 घन कचऱ्याची विल्हेवाट लावणं, कचरा मुक्त शहर करणं, स्वच्छता करणं ते 2. आरोग्याच्या संदर्भामधलं ते 3. 4 आपलं पर्यावरण. सध्या आपलं प्रदूषण इतकं वाढलेलं आहे, जगात आपण 4थ्या क्रमांकावर पोहोचलेलो आहे. ते प्रदूषण कमी करायचं असेल तर तशा पद्धतीनं काही पावलं उचलावी लागणार आहेत. ती उचलता येतात, त्याला राजकीय इच्छाशक्ती लागते. ते एक महत्वाचं काम त्या ठिकाणी आहे. अशा पद्धतीनं. आणि 5वं अजून एक काही आहे. मी आता जे ड्रेनेज ते प्रदूषणातच येतं. STP व्यवस्थित करणं, त्याच्यातनं ट्रीटमेंट करून ते पाणी चांगल्या पद्धतीनं सोडणं, ह्या अशा ज्या काही 5 गोष्टी आहेत ह्या चांगल्या करण्याचा आम्ही तो अलार्मचा मुद्दा पुढे आणलेला आहे. आणि ह्याच्याबद्दल आम्ही काय करणार ते मी तुम्हाला परवा दिवशी 10 तारखेला प्रेस घेऊन तुम्हाला म्हणजे मीडियाला सांगणार आहे. बर दादा, केंद्रात राज्यात भाजप आहेच, मग पुणे महापालिका किंवा पिंपरी चिंचवडमध्ये दादाच का हवी? मी सांगितलं ना, केंद्रात आणि राज्यामध्ये काँग्रेस होती मागे, तरी हे महानगरपालिका 25 वर्ष माझ्या ताब्यात होती. का? तर मी काम करतो म्हणून. मी कामाचा माणूस आहे. मी काम करतो म्हणून मला हवंय. काय विजन आहे तुमचं? म्हणजे आता मी सांगितलं की हे जे काही कर्ज काढण्याची वेळ आली त्याच्यातनं जे लिकेजेस आहे, जे भ्रष्टाचाराची प्रकरण तिथं झालेली आहेत,
माग तर त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांचा चेअरमनला रेड हँड पकडलेलं होतं, त्याला अटक झालेली होती. मागं काढा रेकॉर्ड. भ्रष्टाचार झाला ना, कुणाच्या हातात महानगरपालिका होती, त्या पक्षाच्या स्टँडिंग कमिटीच्या चेअरमननी केलं ना, मग तिथल्या जो कारभारी होता त्याने बघायला नको होतं. या गोष्टी आपल्याला थांबवायच्यात. पिण्याच्या पाण्याच्या समस्या खूप आहेत, त्या दूर करायच्यात. आज पुण्यात पिंपरी चिंचवडमध्ये टँकरचं प्रमाण इतकं मोठं आहे, अक्षरशः तुम्ही वाघोलीच्या परिसरात किंवा इकडं सूस वगैरेला गेला तर लोक वैतागून गेलेली आहेत, कारण तिथं टँकर शिवाय त्यांना पाणीच प्यायला मिळत नाही. आता ज्यावेळेस ते टॅक्स भरतात, त्यांचा अधिकार आहे की टॅक्स भरल्यानंतर आम्हाला पाणी, ड्रेनेज आणि आम्हाला स्वच्छता, झाडलोट आणि कचऱ्याची विल्हेवाट लागली पाहिजे. या तर मूलभूत गरजा आहेत, त्या केल्याच पाहिजेत. त्या केल्या गेल्या नाहीत म्हणून तर मी उतरलो ह्याच्यामध्ये. दादा, पिंपरी चिंचवड मधली जवळपास म्हणजे पुण्याला जोडलेली जी काही 34 गावं आहेत ती महापालिकांमध्ये घेण्यात आलेली आहेत, तर तिथे तुमचा काहीतरी वेगळा प्लॅन आहे. म्हणजे तुम्हाला असं वाटतं की पुणे महापालिका ही आता खूप वाढली आहे, तर तुम्ही नेहमी असं म्हणता की 2 महापालिका म्हणजे त्याचं विभाजन हे गरजेचं आहे, जर मूळ व्यवस्था जी आहे ती व्यवस्थित ठेवायची असेल तर. हे खरं आहे. 34 मधली 2 नंतर काढून तिथली नगरपालिका केली, फुरसुंगी आणि उरळी देवाची. पण एकंदरीत ज्या प्रकारे हे शहर वाढतंय, जसं ठाणे जिल्ह्यामध्ये 6 ते 7 महानगरपालिका आहेत, इन्क्लुडिंग ठाणे जिल्हा आहे, तसं पुण्याचा एकंदरीत जिल्ह्याचा विचार करता पुणे पिंपरी चिंचवड सोडून अजून 2 महानगरपालिका होऊ शकतात. महानगरपालिका होण्याच्या करता जी काही तिथली लोकसंख्या असावी लागती तेवढी लोकसंख्या आपली हडपसरच्या पुढं उरळी, कांचन, लोणी काळभोर, वाकवस्ती, इकडं वाघोली, इकडं चाकण, इकडं आळंदी आणि तो सगळा बेल्ट ज्या पद्धतीनं गजबजलेला आहे, खूप लोक तिथं राहायला गेलेली आहेत आणि लाखो लोक असल्यामुळं त्यांच्या ह्या समस्या. आणि आज पुण्याचं भौगोलिक क्षेत्र राज्यातल्या सगळ्या महानगरपालिकांपेक्षा जास्त आहे. कदाचित देशामध्ये सगळ्यात जास्त असेल असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही, एवढं भौगोलिक क्षेत्र वाढलेलं आहे. त्याच्याकरता इतका आवाका मोठा झालेला असल्यामुळं काही भाग हा, जसं आपण मोठा तालुका झाला तर 2 तालुके करतो, मोठा जिल्हा झाला तर 2 जिल्हे करतो, किंवा मोठी राज्य झाली तरी 2-2 राज्य केली ना. तुम्ही छत्तीसगड बघा, उत्तराखंड बघा, ह्या सगळ्याच्या बाबतीमध्ये मध्ये तेलंगणा आणि आंध्र प्रदेश झालं का, तर लोकांना सर्व्हिस चांगली मिळाली पाहिजे, प्रशासनाला नीटपणे ते कंट्रोल करता आलं पाहिजे. मग वारेमाप कसंही वाढून चालत नाही ना. त्याच्याकरता माझं आजही मत आहे की अजून 2 महानगरपालिका जवळपासच्या भागात त्या ठिकाणी असल्या पाहिजेत आणि त्या केल्या पाहिजेत. दादा, यामध्ये तुम्ही आणखी एक पुण्यातल्या गुन्हेगारीचा मुद्दा मांडला होता की आम्ही पुण्यामधली गुन्हेगारी संपवू असं. मग तुमच्याच पक्षामध्ये तुम्ही आंदेकर कुटुंबातल्या लोकांना उमेदवारी दिली. तुम्हाला एक माहिती आहे, त्यांच्या परिवारामध्ये ज्यांच्याकडे पुण्याचा कारभार होता त्यांनी तर महापौरपद दिलेलं होतं, महापौरपद दिलेलं होतं. मी यांना उमेदवारी दिलेली नाहीये. आमची जशी राष्ट्रवादी आमच्या बरोबर आहे तसं, म्हणजे आम्ही ते बरोबर आहोत, तसं 7 ते 8 पक्ष, जवळपास 9-10 पक्ष, भीम आर्मी, RPI, सचिन खरात गट, असे अनेक जण आमच्या बरोबर आहेत. मी प्रेसला पण ते सांगितलेलं आहे, नंतर पण त्यांना सांगित. आता त्या जागा त्यांना सुटल्यानंतर त्यांनी कुणाला द्याव्यात हा त्यांचा अधिकार आहे. आणि तशा पद्धतीनं तुम्ही महाराष्ट्रातली हिस्ट्री काढली आणि आतापर्यंत ज्यांनी ज्या उमेदवाऱ्या दिल्या, मी ह्या उमेदवारीचं समर्थन करत नाही, पण त्याबद्दल आता मला टार्गेट करून काहींनी बोलायला सुरुवात केली. वास्तविक माझा त्याच्याशी दुरान्वय देखील संबंध नाही. माझी मतं स्पष्ट आहेत, माझे विचार स्पष्ट आहेत. मी तुम्हाला घेतलं, तुम्हाला काही जागा आम्ही दिल्या आणि तुमची आमची युती झाली. तुम्ही लास्ट क्षणाला तिथं एबी फॉर्म ला काही वेळ असताना तिथं उमेदवारी दिली. इतकं तुम्हाला सांगतो, कमी वेळ होता, इतक्या झटपट काही गोष्टी घडल्या, त्याच्यातनं काही घडलेल्या आहे. आणि त्याच्यातल्या काही लोकांना पूर्वी
आता सत्तेवर असणाऱ्या लोकांनी पण उमेदवारी दिली ना, तरी देखील मी म्हणतो म्हणजे मी उमेदवारीचं समर्थन करतो असं कृपया करून समजू नका. पण दादा चिन्ह तर तुमचे आहे ना. त्याच्यामध्ये हे जे काही पक्ष आहेत ना, या पक्षात त्यांनी सांगितलं की आम्हाला या जागा दिल्या, एबी फॉर्म द्या. आणि आम्ही एबी फॉर्म दिले. का तर त्यांचं नवीन चिन्ह कुठलं तरी वेगळं येईल. जसं आता काही ठिकाणी चारीचे चारी पॅनल तुतारीचा दिला, का तर प्रचाराला त्या प्रभागात सोपं जावं. इवन नंदा लोणकर आमच्या उभ्या आहेत, तिथं पण चारी, ते तर माझे नगरसेवक नगरसेविका होते, चारी तुतारी तिथं दिली. काका चव्हाण उभे आहेत, तिथं चारी तुतारी दिली. असं ते आमचे तुषार उभा आहे पिंपरी चिंचवड मध्ये, तिथं चारी पण तुतारी दिली. असे काही काही प्रभाग तिथं प्रचाराच्या करता सोयीचं जावं म्हणून केलेलं आहे, हे मी नाकारत नाही. आणखी एक वादाचा मुद्दा होता म्हणजे वीर सावरकर त्यांच्या विचारांचा मुद्दा. भाजपचा दबाव आहे का राष्ट्रवादीवर? मी कधीच म्हटलं वीर सावरकरांच्या बद्दल काय. हे तुमचं तुम्हीच बोलता, तुमचं तुम्हीच प्रश्न निर्माण करता. दादा भाजप म्हणते, आशिष शेलार म्हणाले होते. आशिष शेलारांनी काय म्हणतो त्यांचा, त्याबद्दल मी मीडियाला सांगितलं ना. आता माझ्या पुढं निवडणूक हा महत्वाचा मुद्दा आहे. ह्या निवडणुका संपल्यानंतर मी माझी भूमिका त्या ठिकाणी मांडेन. आणि ज्यांनी या देशाच्या स्वातंत्र्याकरता, देश स्वतंत्र होण्याकरता ज्यांनी ज्यांनी योगदान दिलेलं आहे त्यांचा आदर आपण त्या ठिकाणी करतोच. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या करता ब्रिटिशांनी चॅलेंज ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी घडल्या त्याच्याबद्दल कुणाचं दुमत असण्याचं काही कारण नाही. म्हणजे सावरकरांबद्दल आदर आहे, पण म्हणजे त्यांची वैचारिक भूमिका स्वीकारणं गरजेचं नाहीये. त्या संदर्भामध्ये मी तुम्हाला पुन्हा सांगतोय की ह्याच्याबद्दलचं उत्तर आपण पुन्हा एक मुलाखत घेऊ, तुम्ही घ्या, मी उत्तर देईन. ते इलेक्शन जिल्हा परिषदेच्या झाल्यावर देईल. आता काय झालंय, मी टोटली ह्याच्यात स्वतःला झोकून दिलेलं आहे. आता उद्या पण मी सांगली, लातूर, परभणी, अमरावती इकडे जातोय. अजूनही मला वेगवेगळ्या भागात जायचंय, त्याच्यामुळे मी फक्त ते केंद्रित केलेलं आहे. म्हणून ती काँग्रेस म्हणते की नुरा कुस्ती सुरू आहे म्हणून. तर काय आहे, काहींना मुद्दे नाही म्हणून काहीतरी मुद्दा काढायचा लोकांच्या समोर. अरे नुरा आणि फिरा असलं म्हणण्यापेक्षा मी जे सांगतोय, मी एसटीपीचं पाणी मोठ्या प्रमाणावर खराब पाणी नदीला जातंय, त्याकरता एसटीपी प्लांट आपल्याला बसवायचे. त्याकरता आमच्या हातात त्या कचऱ्याच्या रोजचे रोज झाडलोट झाली पाहिजे. 12,350 लोक रोज काम करतात पुण्यात, असं रेकॉर्डला दाखवलं जातं, परंतु प्रत्यक्षात दिसत नाही. ते आपल्याला दुरुस्त करायचंय. ऍक्च्युली 12,250 नाही तर वेळ पडली तर 15,000 लोक लावू, पण ते 15,000 लोक फील्डवर दिसली पाहिजे. साफसफाई सकाळी झाली पाहिजे. असं घडू शकतं, जे इंदूरला घडतं. ह्या गोष्टी आपल्याला करायच्यात. पिण्याच्या पाण्याची कधी कुठं जास्त कुठं कमी, हे जी काही तफावत आहे ती आपल्याला दूर करायची. ट्रॅफिकची तफावत दूर करायची. मी जे काही मूलभूत माझ्या पुणेकरांना, माझ्या पिंपरी चिंचवडकरांना प्रश्न भेडसावतायत, रोज भेडसावतायत, त्याच्याबद्दल मी बोलतोय. आणि हे बाकीचं नुरा आणि भिफिरा कशाचं काय, अरे मुद्द्याचं बोला ना. दादा वैचारिक दबाव वाढला तर तुम्ही सत्तेलाही सोडचिठ्ठी द्याल? कशा करता वैचारिक दबाव वाढेल आणि काय होईल? आमचं बरं चाललंय, तुम्हाला का, तुम्ही का दृष्ट लावताय आम्हाला? आमचं चाललंय ना चांगलं. म्हणजे एकूणच बरं चाललंय असं म्हणताय तुम्ही. दादा एक शेवटचा प्रश्न या सगळ्यामध्ये, पुणे किंवा पिंपरी चिंचवड या ठिकाणी समजा भाजपला गरज वाटली अधिक जागांची किंवा अधिक मतांची त्या ठिकाणी, तर मग तुम्ही काय नेमकी भूमिका घ्याल? तुम्ही शरद पवारांची साथ सोडाल? या संदर्भामध्ये आपल्याला जे काही इथं पुणेकर पिंपरी चिंचवड निवडून देतील, मला विश्वास आहे, माझा पिंपरी चिंचवडकरांच्यावर विश्वास आहे, पुणेकरांच्यावर विश्वास आहे. पुणेकर मला पूर्ण बहुमतांनी निवडून देतील. माझा दोन्ही ठिकाणी आमच्या विचाराचा महापौर होईल. आणि मी पुणेकरांना जे शब्द देतोय, जे काही जाहीरनाम्यात मी सांगितलेलं आहे, सभांमध्ये सांगतोय, मुलाखतीद्वारे सांगतोय, पत्रकार परिषदांच्या द्वारे सांगतोय, हे मी ते करून दाखवणार. आणि मी शब्दाचा पक्का आहे, दोन्ही शहरं माझ्या हातामध्ये इथली सूत्र देतील.
असा मला विश्वास आहे. दादा, पुणेकर आणि पिंपरी चिंचवडकर हे इमोशनल आहे, त्यामुळे जेव्हा दोन पक्ष म्हणून तुम्ही एकत्र ज्या वेळेला युती म्हणून येताय, तर अशा वेळेला लोकांना इमोशनल म्हणजे त्यांच्या भावना त्याशी जोडल्या गेलेल्या आहेत. कदाचित काही लोक तुम्ही दोघं एकत्र आलेत म्हणूनही मत देणार आहेत, तर त्यांना ती क्लॅरिटी हवी आहे. मी सांगितलं ना की आमच्याच महापौर त्या ठिकाणी होणार, मी कामच करून दाखवणार. मी मागे दाखवले ना, 25 वर्ष पिंपरी चिंचवडमध्ये जाऊन बघा, त्या काळामध्ये काम काय करून दाखवलं. आणि ते शहर देशामध्ये नंबर 1चं शहर, बेस्ट सिटी म्हणून डॉक्टर मनमोहन सिंगजी पंतप्रधान असताना, योगेश बल महापौर असताना तोच ते पुरस्कार घेण्याच्या करता गेलेला होता. तसं पुण्यामध्ये देखील मी 10 वर्ष पूर्ण पुणे माझ्या बरोबर नव्हतं, परंतु काहींची मदत घ्यावी लागली. परंतु त्याही वेळेस मी अनेक प्रश्न पुण्याचे मार्गी लावण्याचं काम त्या ठिकाणी केलं. हे वस्तुस्थिती आहे आणि मी कामाचा माणूस आहे, मला कामाची आवड आहे. दादा, एक शब्द देताय तुम्ही की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र राहतील असा? मी त्याबद्दल आपली मुलाखत माझ्या ऑफिसला सांगतो की जिल्हा परिषदेच्या निवडणुकात माझं बजेट झाल्यानंतर पुन्हा तुम्हाला वेळ द्यायला, त्यावेळेस आपण विस्तृतपणे त्याच विषयावर बोलू. नाही, मी युती आत्ता संदर्भात बोलले होते, महापालिकेसंदर्भात म्हटले होते की एकत्र राहू असं. नाही, एकच राहता आहेच ना. म्हणजे महानगरपालिकेमध्ये तुतारी आणि राष्ट्रवादींनी एकत्रपणेच आम्ही निवडणुकीला सामोरं जातोय. नक्कीच. खूप खूप धन्यवाद दादा. आणि घड्याळाचा अलार्म तुतारीच्या आवाजाने वाजव, यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. तुम्हालाही शुभेच्छा. तुम्हालाही. तर अजितदादांशी रोखठोक गप्पा आपण या ठिकाणी मारलेल्या आहेत. त्यांचं पुढचं विजनही स्पष्ट झालं आणि पुढचे संकेतही या निमित्तानं मिळालेले आहेत. पुन्हा यामध्ये आपण दादांची मुलाखत घेऊ आणि त्यावेळेला खरंच दोन राष्ट्रवादी एकत्र येणार का, जो लोकांच्या मनातला प्रश्न आहे त्याचं दादा थेटपणे उत्तर देतील अशी आपण अपेक्षा करूया. खूप खूप धन्यवाद.